आला उन्हाळा, तब्येत सांभाळा. उन्हाळ्यात पाणी किती आणि कुणी प्यायचे याबद्दल जाणून घेऊया. भरपूर पाणी पिल्याने त्वचा, शरीर हायड्रेटेड राहतं आणि त्वचा आणखी तरुण दिसते. त्यामुळे सुरकुत्या कमी होतात आणि त्वचेवर चमकदारपणा येतो. वयानुसार कोणी किती पाणी प्यायला हवं, आयुर्वेदाने सांगितलेली योग्य पद्धत आणि वेळ. सध्या उन्हाळा सुरू आहे आणि पाणी भरपूर पिण्याचा सल्ला सगळे देतात. अशात आज एका रिपोर्टनुसार 2.2 अब्ज लोक स्वच्छ पाण्यापासून दूर आहेत. मनुष्याचे साधारणतः 72% शरीर पाण्यापासून बनलेलं असतं. पाणी शरीरातील पेशींना पोषक तत्व देण्याचं आणि शरीराचं तापमान नियंत्रण ठेवण्याचं महत्त्वाचं काम करतात. पाण्यात अनेक पोषक तत्व असतात जे शरीर निरोगी ठेवतात. पाण्याशिवाय जगणं याचा विचारच केला जाऊ शकत नाही. त्यामुळे पाणी भरपूर प्यायला हवं. भरपूर पाणी पिल्याने त्वचा, शरीर हायड्रेटेड राहतं आणि त्वचा आणखी तरुण दिसते. त्यामुळे सुरकुत्या कमी होतात आणि त्वचेवर चमकदारपणा येतो. पाणी किडनीला शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, मेंदूचा 85% भाग पाण्यापासून बनलेला असतो. डिहायड्रेशनमुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होऊ शकते आणि डोकेदुखीसोबतच इतरही समस्या वाढू शकतात. तुम्ही तुमच्या वजनानुसार दिवसातून किती पाणी प्यायला पाहिजे हे तुम्हाला माहीत असायला हवं. रोज किती पाणी प्यावं, रोज एका व्यक्तीने किती पाणी प्यायला हवं हे वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. जसे की वजन, वय, लिंग आणि तुम्ही कोणतं काम करता. प्रत्येकासाठी पाण्याचं प्रमाण एकसारखं असू शकत नाही, पण सामान्यपणे एका व्यक्तीने दिवसातून 2 ते 3 लिटर पाणी प्यायचा सल्ला दिला जातो. एक निरोगी व्यक्तीला प्रति किलोग्रॅम शरीराच्या वजनानुसार दर दिवसाला जवळपास 35 लिटर पाण्याची गरज असते. म्हणजे जेवढे जास्त तुमचं वजन असेल तेवढं जास्त पाणी तुम्हाला प्यावं लागेल. 50 किलो वजन असणाऱ्यांनी रोज जवळपास 1.7 लिटर पाणी प्यावं. 60 किलो वजन असणाऱ्यांनी रोज साधारणतः 2.1 लिटर पाणी प्यावं. 70 किलो वजन असणारे व्यक्तींनी रोज सर्वसाधारण 2.4 लिटर पाणी प्यावं. 80 किलो वजन असणारे व्यक्तींनी रोज जवळपास 2.8 लिटर पाणी प्यावं. शरीराची मेहनत जास्त असेल तर जास्त पाणी प्यावं. जे लोक जास्त शरीराचे मेहनतीचे काम करतात किंवा जास्त व्यायाम करतात किंवा उष्ण भागात राहतात, त्यांना घाम जास्त जातो, त्यांना जास्त पाणी प्यावं लागतं. शरीराचे हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी जास्त प्यावं लागतं. आयुर्वेदातील पाणी पिण्याचे नियम. भरपूर पाणी पिण्याचे अनेक फायदे होतात, पण पाणी पचवणं ही तेवढेच महत्त्वाचं असतं. घाम, बद्धकोष्ठता, तोंड कोरडे पडणे आणि लघवीचा रंग जास्त पिवळा झाला तर जास्त पाणी प्यावे. जेवण केल्यावर लगेच पाणी न पिता साधारणतः 30 मिनिटांनंतर पाणी प्यावे. याने पचन चांगले होतं. वाताने पीडित लोकांनी जेवण केल्यावर 30 मिनिटांनी आणि जास्त वजन असणाऱ्या लोकांनी जेवणानंतर 30 मिनिटे आधी पाणी प्यावे. उभे राहून पाणी पिणे टाळलं पाहिजे. नेहमी बसून पाणी प्यावे, तेव्हाच त्याचे फायदे तुम्हाला मिळतील. आणि कधीही ढसाढसा किंवा घाईने नाही तर एक घोट करून प्यावे. फ्रीजमधील थंड पाणी पिणं टाळा. उन्हाळ्यात मातीच्या मडक्यातील पाणी पिल्यास जास्त फायदे मिळतील.
आणि स्टोअर करण्यासाठी माती किंवा तांब्याच्या भांड्याचा कमी आणि स्टीलच्या भांड्याचा जास्त वापर करा. धन्यवाद.